नमस्कार, मी मनीषा राऊत। आज आपण ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातील सारांश बघणार आहोत। 1850 ते 1920 हा ताराबाई शिंदे यांचा कालखंड। कालखंडावरनं अंदाज येऊ शकतो की त्या कालखंडामध्ये स्त्रियांची अवस्था कशी होती आणि एकंदरीत सामाजिक परिस्थिती कशी होती। ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा एक दीर्घ निबंधवजा ग्रंथ लिहिला। त्याची दखल घ्यायला बराच अवधी लागला आणि जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका म्हणून सीमांद बाहुवर द सेकंड सेक्स लिहिणारी पाश्चात्य विचारवंत जी आहे यांचा उल्लेख करण्यात येतो। परंतु वास्तविक पाहता जर विचार केला तर भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका या ताराबाई शिंदे, ज्या आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील आहे। त्यांनी त्या कालखंडामध्ये विचारलेली प्रश्न आजही निरुत्तरित आहेत आणि आजही ती प्रश्न विचारायला आजची स्त्री घाबरेल ते प्रश्न त्यांनी त्या कालखंडामध्ये विचारले। इतके क्रांतिकारी आणि धाडसी विचाराची ती स्त्री होती। इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं। महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या विचारांशी त्या जोडल्या गेलेल्या होत्या। या पूर्ण प्रकरणामध्ये किंवा संपूर्ण पुस्तक जर वाचायला घ्याल तर संपूर्ण पुस्तक हे प्रश्नांकित झालेलं आहे। ठिकठिकाणी प्रश्न आहेत आणि अगदी शाल जोड्यात न द्यावी अशा प्रकारची लाखोली त्यांनी ठिकठिकाणी पुरुषांना वाहिलेली आहे। अगदी पुरुषच नाही तर पुरुषांनी निर्माण केलेले धर्मग्रंथातील जे देव आहेत त्यांना सुद्धा त्यांनी वेठीस धरलेलं आहे। पुस्तकाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवातीलाच त्यांनी, आपण आता पूर्ण प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी वाचन करून किंवा प्रत्येक ओळ समजून असा न करता केवळ सारार्थाने तो पाहणार आहोत। तर सुरुवातीलाच पहिल्या उतार्यामध्ये त्यांनी मृत्यू संदर्भात चर्चा केलेली आहे की ज्यावेळेस स्त्रीचा मृत्यू होतो त्यावेळेस तिचा विधवा झालेला पती आणि ज्यावेळेस पतीचं निधन होतं त्यावेळेस त्याची विधवा झालेली स्त्री, यामध्ये ही तफावत का दिसून येते। पती निधनानंतर त्या व्यक्तीला त्याच्या निधनासाठी जबाबदार समजलं जातं। त्याचं निधन होऊ नये म्हणून ती उपवास व्रत वैकल्य करत असते आणि असं असूनही तसं झाल्यानंतर तिची जी दयनीय अवस्था असते या दयनीय अवस्थेला म्हणजे काही लिमिटच नसते, अशा प्रकारची ती जी दयनीय अवस्था असते। कालखंड लक्षात घ्या, 1882 किंवा 1850 नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडातलं हे वर्णन आहे। अगदी तरुण स्त्रीचा नवरा जरी मृत पावला असेल तरी तिला पुनर्विवाह करण्यास बंदी आणि अगदी 80 वर्षाचा वृद्ध असेल आणि त्याच्या पत्नीचं निधन झालेलं असेल, ज्याला मुलं बाळ सुना नातवंड सगळं आहे, तरी सुद्धा त्याला लग्न करण्यास परवानगी। ही परवानगी कोणी आणि कशी दिली आणि तो देणारा देव कोण, अशा प्रकारचा प्रश्न ताराबाई शिंदे या ठिकाणी विचारतात। त्यानंतर या संदर्भातच सावित्रीचं उदाहरण, म्हणजे आपल्या जी वटसावित्रीची पूजा केली जाते त्याचं उदाहरण या ठिकाणी त्या घेतात की ही सावित्री तरी खरी आहे का, किंवा ही जी कथेतली जी नायिका आहे ही अगदी यमापर्यंत जाऊन आपल्या पतीचे प्राण वापस आणत आहे। बरं ठीक आहे, ती जर खरी असेल तर किमान तिने पतीचे प्राण वापस आणण्यासाठी ती तिथपर्यंत जाते आणि ते वापसही घेऊन येते। मग असा एखादा पुरुष का गेला नाही आणि का त्याने आपल्या पत्नीचे प्राण वापस आणले नाही? कारण तिने तिच्या पतीचे प्राण वापस आणले आणि त्यानंतर तिने जे व्रत सुरू केलं, जे कर्मकांड सुरू केलं, हे सगळं त्या स्त्रियांना सांगण्यासाठी ही एक प्रकारची कथा रचण्यात आली।
परंतु हे आजही स्त्रियांना समजत नाही आहे. आजही वेल एज्युकेटेड, ज्यांना आपण उच्च शिक्षित महिला असं म्हणतो, त्यासुद्धा वटसावित्री पौर्णिमेला वडाभोवती आपल्याला फेरे घालताना दिसतात. मग जर त्या स्त्रीला तो पुरुष पती म्हणून 7 जन्म हवा आहे, तर पुरुषांना ती स्त्री पत्नी म्हणून नको आहे का? या ठिकाणी हा मार्मिक प्रश्नही त्या विचारतात. एखाद्या पुरुषाने सुद्धा सत्यवान व्हायला हवं होतं. एखाद्या पुरुषाने सुद्धा सावित्रीसारखं पत्नीला यमलोकातून वापस आणायला हवं होतं, असं त्या या ठिकाणी मत व्यक्त करतात. बरं, ही सावित्री का गेली असेल? कारण तिला माहिती आहे पतीच्या मृत्यूनंतर तिचे हाल कुत्रेही खाणार नाही आहेत. या शब्दामध्ये या ठिकाणी ताराबाई शिंदे अभिव्यक्त होतात. कारण पतीच्या मृत्यूलाच तिला जर जबाबदार धरल्या जात आहे, त्याच्या निधनानंतर तिचे अगदी केशवपण करून तिचं जे सौंदर्य आहे पूर्णपणे निस्तनाबूत केलं जातं, किंवा तिच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी इतर सर्व तयार असतात आणि तिला अंधार कोठडीमध्ये टाकलं जातं. तिचं आयुष्य एक नरकमय, यातनामय, तिला ते जीवन भोगावं लागतं. मग असंच पुरुषांच्या बाबतीत का होत नाही? मग पत्नीच्या निधनानंतर अशाच दाढ्या मिशा भादरून या पुरुषांनाही अरण्यवासात ते का जात नाही? का हरिहरी करत नाहीत? आणि का एकांतवासात राहत नाहीत? का ते लगेच विवाहासाठी तयार होतात? अगदी स्त्री आजारी जरी असेल, तिचं काही धुरंधर असा आजार जर झालेला असेल, तर तिच्या मृत्यूची सुद्धा वाट पाहिल्या जात नाही आणि ती व्यक्ती विवाह करते. अगदी 10व्या-12व्या दिवशी 13वं झाल्यानंतर विवाह करणारे पुरुष आहेत. अगदी 80ला पोचलेला वृद्धसुद्धा विवाहासाठी उत्सुक असतो. त्यात तो श्रीमंत असेल, गर्भश्रीमंत असेल, गावात चांगली चालती असेल, तर आधीच उत्साह त्यात फाल्गुन अशा प्रकारची म्हण त्या वापरतात आणि तो लग्नासाठी अगदी तयार होतो. मग या पुरुषांना लग्नाला परवानगी देणारा कोण? हा प्रश्न. त्यानंतर मग तो जर देव आहे, तर असा कुठला देव आहे की त्याने असा शहाणपणा केला आहे? हे देवालाही त्यांनी या ठिकाणी वेठीस धरलेला आहे. मग जर असा देव जर असा सल्ला देत असेल, तर तो खरंच देव असू शकतो का? ज्या पुरुष आणि स्त्रीची निर्मित तो आहे, तर तो असा सल्ला देईल का? बरं, पुरुष हा हाडामासाचा आणि स्त्री काही दगड मातीची किंवा लोखंडाची बनलेली आहे का? की तिला विचार, भावना काहीच नाही आहे? असंही नाही, ती त्याच्यासारखीच आहे. मग तिला वागणूक देत असताना तिला अगदी जनावरासारखी, ढेकूण आणि पिसासारखी, कुत्र्यासारखी वागणूक दिल्या जाते. आणि पुरुष मात्र अगदी देवतुल्य पती परमेश्वर आहे. तो कितीही दुर्गुणी असू दे, तो कितीही व्यसनी असू दे, परंतु त्याची अगदी पूजा अर्चना, सागर संगीत रोज झालीच पाहिजे. हे कुणी लिहिलं? हे का लिहिलं गेलं? आणि हे कशासाठी लिहिलं गेलं? या ठिकाणी मला आ. साळुंके यांच्या श्री संस्कृती या पुस्तकातील एक प्रसंग आठवतो. ते म्हणतात की जर माणसाने या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुषांनी या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. अगदी जगाचा जरी विचार केला तर सर्व धर्मग्रंथाचे रचयिते जे आहेत ते पुरुष आहेत. जर घोड्यांना त्यांच्या धर्म निर्माण करून त्यांना त्यांची देवता विचारल्या गेली असती, तर त्यांची देवता काही मानवीय शरीरातली नसती, त्यांची देवता ही घोड्यासारखीच असती. मग ज्या पुरुषांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे, त्यांनी त्यांच्या सर्व जमेची बाजू किंवा त्यांना जे अनुकूल आहे असं वातावरण निर्माण करण्यासाठी त्याची रचना केली. मलाही या ठिकाणी असं सांगावंसं वाटतंय, जर रामायणाची रचना करता वाल्मिक नसून जर वाल्मिक पत्नी असत्या, तर त्या पुस्तकाचं नाव रामायण नसून, त्या ग्रंथाचं नाव रामायण नसून कदाचित सीतायान असतं. बरोबर? सीतायान म्हणून त्याचं प्रतिनिधित्व केलं गेलं असतं. मग स्त्रिया जर धर्मग्रंथाच्या रचयित्या झाल्या असत्या, तर स्त्री देवता, आता विषयांतर होईल, परंतु भारतामध्ये स्त्रीला देवतेचा दर्जा देण्यात आलेला आहे असं या ठिकाणी आक्षेप घेतला जाऊ शकतो. परंतु आजही ही वस्तुस्थिती आहे. एक तर स्त्रीला एकतर भोगदासी समजलं जातं किंवा स्त्रीला देवता म्हटलं जातं, तिला मातृतुल्य स्थान दिलं जातं. परंतु स्त्रीला कधी स्त्री समजल्या जात नाही. स्त्रीला स्त्री समजून
वागणं किंवा स्त्रीला स्त्री समजून घेऊन त्यानुसार आचरण करणं ते गरजेचं आहे, जे आजही इतकं उच्च शिक्षित स्त्रिया शिक्षण घेऊनही त्यांच्या बाबतीतही आजही होऊ शकत नाही. त्या कालखंडामध्ये या स्त्रीने हे विचार मांडणं, अगदी हे विचार त्यांनी स्त्रियांसमोर जरी मांडले असते तर त्या स्त्रियांनी सुद्धा ताराबाई शिंदे यांची हेटाळणी केली असती. इतके क्रांतिकारी विचार हे मांडलेले आहेत. आजही हे प्रश्न विचारायला किंवा आजही हे प्रश्न करायला माझ्यासारखी शिक्षित स्त्रीसुद्धा घाबरेल किंवा मलासुद्धा समाजाच्या टीकेला सामना करण्याची धाडस माझ्यासुद्धा नाही किंवा त्या टीकेचा मलासुद्धा सामना करावा लागेल, असे प्रश्न त्या कालखंडामध्ये 1882च्या कालखंडामध्ये ताराबाई शिंदे यांनी विचारलेले आहेत, जे प्रश्न आजही अणुत्तरितच आहेत. या प्रश्नांची दखल केवळ स्त्रियांनी घेऊन चालणार नाही, तर प्रत्येक पुरुषाला या प्रश्नाचं उत्तर देण्यास तो सुद्धा बांधील आहे किंवा जबाबदार आहे. अगदी पूर्ण प्रकरणाचा किंवा अगदी पूर्ण पुस्तकाचा जरी आपण विचार केला तर प्रत्येक पानावर ते तुम्हाला कितीतरी प्रश्नचिन्ह सापडतील. पुढे त्या म्हणतायत की या पुरुषांचं शूरत्व, हास्यास्पद प्रसंग आहे हा, की पुरुषांचं शूरत्व स्त्रियांनी आजमावलं नाही म्हणूनच ठीक आहे. जर झाशीच्या राणीसारख्या 400-500 स्त्रिया जर रणांगणात उतरल्या, त्यांच्या तलवारींसह निसंग होऊन, अगदी काय म्हणतात त्या, निसंग होऊन संगिनीसह जर त्या तलवारीसह त्या जर रणांगणात उतरल्या, तर या पुरुषांना पळती भुई थोडी होईल. तोंड लपवायला जागा उरणार नाही. अगदी चुलीजवळ सुद्धा ते त्यांचं तोंड लपवू शकणार नाही, अशी परिस्थिती त्यांच्यावरती बिकटेल. इतकं मोठं विधान ताराबाई त्या कालखंडामध्ये करत आहेत. आजच्या पुरुषांना त्या म्हणतायत की काही जुन्या काळाचा जर विचार केला तर अगदी पराक्रमी पुरुष झाले नाहीत असं नाही, परंतु आज या इंग्रज कालखंडामध्ये चमचेगिरी करणारे, लाळ घोटणारे पुरुषच अधिक दिसून येतात. या कालखंडामध्ये लेखणी बहाद्दर, कारकुनी करणारे आणि भाकरी बहाद्दर अशा प्रकारे त्या पुरुषांचा उल्लेख करत आहेत. बरं, पुरुषाच्या मृत्यूला स्त्रीला जबाबदार समजलं जातं. मग स्त्री जर त्याच्या मृत्यूला जबाबदार असती, किंवा हाही प्रसंग हास्यास्पद आहे की जर स्त्रीच्या व्रतवैकल्य केल्याने त्याचं आयुष्यमान वाढलं असतं किंवा तिच्या व्रत न केल्याने किंवा तिच्या पूजा अर्चने, तिच्या विचाराने त्याचं आयुष्य जर घटलं असतं तर कदाचित स्त्रीने मनोमन ही प्रार्थना केली असती की याचं आटपो, हा लवकर वरती जावो. परंतु तसं करण्याला तिला समाजातून किंवा जो प्रसंग असं केल्यानंतर तिच्यावर उद्भवणार होता तो अधिक भयावह होता. म्हणून कदाचित कुठल्या स्त्रीने अशी प्रार्थना करणार नाही, कारण पतीच्या मृत्यूनंतर तिचे हाल कुत्रेसुद्धा खाणार नाहीत या शब्दामध्ये ताराबाई शिंदे इथे उल्लेख करतात. याची तिला पूर्णतः जाणीव होती. त्यामुळे कदाचित कुठलीच स्त्री तसं धाडस करणार नव्हती की किंवा तसं इच्छा व्यक्त किंवा तशी प्रार्थना केली नसती किंवा करणार नाही. मग तशी जर प्रार्थना करणार नव्हती किंवा करणार नाही तर त्याचा जो कालखंड आहे किंवा आयुर्मान त्याचं जे आहे ते संपल्यानंतर त्याचा निसर्गतः साहजिक मृत्यू होणं यामध्ये काही चुकीचं किंवा गैर नाही. तिला स्त्रीला जबाबदार धरण्यामध्ये काहीच अर्थ नाही. यानंतर त्या पुरुषाच्या पुनर्विवाहाबद्दल बोलतात की अगदी पुरुष केव्हाही पुनर्विवाह करण्यासाठी तयार असतो किंवा तो करू शकतो. त्याला धर्मग्रंथांनी सुद्धा बंदी केलेली आहे आणि समाज घटकही त्याला विरोध करत नाही. अगदी 80च्या वृद्धाला जरी लग्न करायचं असलं तर तो केसाला आपला काळा कल्प लावून, पांढऱ्या कापसासारखे जरी त्याचे केस झालेले असतील तर तो काळा कल्प लावून आणि तोंडातली कवळी जरी एकही दात शिल्लक नसेल तर तो अगदी दाताची कवळी बसून सुद्धा बोहल्यावरती चढायला तयार होऊ शकतो. आणि त्यासाठी तो अगदी बदामाचा शिरा खाईल किंवा अगदी पौष्टिक अन्न खुराक घेईल, 50 वेळेस आरशात चेहरा निहाळेल, 1000दा लोकांना विचारेल मी आता कसा दिसत आहे. आणि चमचेगिरी करणारे अवतीभोवतीचे जे असतील ते म्हणतील की तुमच्यासारखं कुणीच नाही. अगदी शेजारचा गण्यासुद्धा, अगदी तरुण दिसणारा गण्यालासुद्धा तुम्ही आता मागे सोडलेला आहे. तुम्ही आता लवकरात लवकर विवाह करावा. आणि त्या ठिकाणी म्हण वापरली आहे, हगवणी बायको आणि नागवणी सोयरा हा असायलाच हवा, म्हणून तुम्ही विवाह करा. अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी लेखिका करत आहेत.
बरं, आता जर असं झालं असतं, ह्या धर्मग्रंथांचे जे रचयिता आहेत हे पुरुष आहेत आणि यांनी जर असं केलं असतं की ज्याप्रमाणे स्त्रियांवरती जी बंधनं घातल्या गेली हीच बंधनं पुरुषांवरती जर घातल्या गेली असती तर काय झालं असतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर असं झालं असतं आणि जे भटजी ब्राह्मण आहेत यांनासुद्धा असं कपाळकरंट काय म्हणता येईल त्याला, काय म्हटलं जातं स्त्रियांना, अपशगुणी किंवा सपाट पावली अशा प्रकारचे काहीतरी विविध प्रकारची विशेषणं तिला लावल्या जातात आणि तिचं खच्चीकरण केलं जातं. कपाळकरंटी म्हणून जर असंच या विधवा झालेल्या बुवा भटजींना जर बाजूला केलं असतं किंवा कुठल्याही मंगलमय कार्यक्रमाला, सौभाग्याची कार्यक्रम, आनंदमय कार्यक्रम ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणी यांना आमंत्रित केलं नसतं आणि यांना हकलून लावलं असतं तर यांचं कसं झालं असतं? मग हे सगळं होऊ नये म्हणून पुरुषाच्या हाती लेखणी होती, म्हणून पुरुषांनी जी लेखणी लिहिली ती कशी लिहिली गेली तर त्यांच्या बाजूनेच सर्व काही असेल किंवा त्यांना अनुकूल अशी समाज परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारची लेखणी लिहिल्या गेली. आणि स्त्रीला स्त्रीचा दर्जासुद्धा देण्यात आला नाही, स्त्रीला माणसाचा दर्जा देण्यात आला नाही, तिला अगदी जनावरासारखं एक तुच्छत्व या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिल्याचं दिसून येतं. अशा प्रकारचे परखड आणि निर्भय विचार मांडणारी विदुषी 1882च्या कालखंडामध्ये होऊन जाते. हे अतिशय म्हणजे खूप मोठं असं कार्य त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेलं आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरात लवकर शोधणं नितांत गरजेचं आहे. आज स्त्रिया शिक्षित जरी झालेल्या असतील तरी मानसिकता ती रूढी परंपरा पारंपरिक पुरुषाची सुद्धा बदललेली नाही आणि बऱ्याच प्रमाणात स्त्रियासुद्धा बदलू शकल्या नाही. परंतु स्त्री पुरुष किंवा ही जीवसृष्टी, हे संसारचक्र, ही कुटुंब व्यवस्था जर टिकून ठेवायची असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरं दोघांनी मिळून शोधणं नितांत गरजेचं आहे. अशा प्रकारे या पाठाचा सारार्थ सांगता येईल. धन्यवाद.